हरिओम. आपण गेल्या भागामध्ये निष्काम कर्मयोग सांगणारा भगवद्गीतेतला 2ऱ्या अध्यायातला एक श्लोक बघितला. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफलहेतुर्भूर मा ते संगोस्त्वकर्मणी. इथे आपण आता निष्कामता म्हणजे काय ते या भागात पाहणार आहोत. आता असं पहा की इच्छा तर ही प्रत्येक व्यक्तीच्या कर्मामध्ये असणारच, कारण इच्छा असल्याशिवाय कोणी कर्म करायलाच सुरू होणार नाही. पण ती पूर्णच व्हायला पाहिजे इच्छा, हा दुराग्रह नसणं म्हणजे निष्कामता. एक व्यवहारातलं उदाहरण देते म्हणजे हा मुद्दा स्पष्ट व्हायला मदत होईल. एक मुलगी असते आणि लहानपणापासून तिचं स्वप्न असतं की डॉक्टर व्हायचं, मेडिकलला जायचं. 12वीमध्ये तिने फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथ्स असे विषय घेतलेले असतात. पण तिच्या दुर्दैवाने PCBमध्ये तिला जे मार्क पडतात ते मेडिकलच्या ॲडमिशनसाठी जे काही आवश्यक असतात त्याच्यापेक्षा 3 मार्क तिला कमी पडतात आणि तिला काही मेडिकलला ॲडमिशन मिळत नाही. खूप दुःख होतं तिला. तिचं वर्षानुवर्षाचं स्वप्न भंगतं. पण काय करणार? व्यावहारिक उपाय म्हणून तिने मॅथ्सही घेतलेलं असतं आणि इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळते. त्यामुळे ती इंजिनिअरिंगला जाते, इंजिनियर होते. पुढे तिचं लग्न होतं. तिचा नवराही इंजिनियर असतो. त्याचं एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट असतं आणि त्याच्यामध्ये हिच्या इंजिनिअरिंगच्या ज्ञानाचा चांगला उपयोगही होतो. काळ हे सगळ्यावरचं औषध असतं असं म्हणतात की नाही, तसं हळूहळू तिच्या नवीन आयुष्याला सुरुवात झाल्यानंतर ती हे 3 मार्कांचं दुःख, 3 मार्क कमी पडून मेडिकलची ॲडमिशन गेली हे दुःख हळूहळू विसरते आणि नवीन तिच्या रुटीनमध्ये रुळते. काही वर्षांनंतर तिला तिची बालमैत्रीण एक दिवशी भेटायला येते. त्या दोघी छान कॉफी पीत गप्पा मारत बसलेल्या असतात. मध्येच तिची मैत्रीण तिला विचारते, अगं तुला एक विचारू का? ती म्हणते, विचार ना. त्यावेळेला तुला 12वीत 3 मार्क कमी पडले आणि मेडिकलची ॲडमिशन तुझी हुकली तेव्हा तुला किती दुःख झालं होतं गं? मला अजून आठवतं. किती रडली होतीस तू. आत्ता तुला काय वाटतं? मग ती हसते. ती म्हणते, अगं पुलाखालून कितीतरी पाणी वाहून गेलं. खरं म्हणजे मला आता बरंच वाटतं की ते 3 मार्क कमी पडले आणि मला मेडिकलला ॲडमिशन मिळालीच नाही. ती म्हणते, असं का बरं? मग ती म्हणते की अगं खरं म्हणजे ना, मेडिकलच्या आयुष्यामध्ये म्हणजे मेडिकलच्या शिक्षणामध्येही आणि डॉक्टर झाल्यानंतरही आयुष्यात खूप कष्ट असतात आणि इतके कष्ट घेण्याचा खरं म्हणजे माझा स्वभाव नाही आहे. त्यामुळे मला काही ते सगळं प्रकरण झेपलं नसतं. आज माझ्या डॉक्टर मैत्रिणींचे जेव्हा मी कष्ट बघते, वेळी अवेळी त्यांचं म्हणजे जेवणावरून उठायला लागतं, रात्री अपरात्री कधीही इमर्जन्सी कॉल आला की झोपेतनं उठून धावपळ करत हॉस्पिटलमध्ये जावं लागतं, केस अटेंड करावी लागते. हे काही माझ्याच्यानी झालं नसतं. त्यामुळे एका दृष्टीने जे झालं ते फार उत्तम झालं. मी अगदी सुखात आहे. या उदाहरणावरून अर्थबोध आपल्याला असा होतो, ज्याला आपण मॉरल ऑफ द स्टोरी असं म्हणतो. ते असं आहे की आपले विचार बदलतात काळानुरूप, परिस्थिती बदलते. त्यामुळे आपले सगळेच निर्णय किंवा इच्छा ह्या प्रत्येक वेळी बरोबरच असतात असं काही खात्रीपूर्वक आपण म्हणू शकत नाही. म्हणून मला काय वाटतं याचबरोबर किंवा याहीपेक्षा ईश्वराने माझ्यासाठी काय योजलेलं आहे ते अधिक बरोबर असणार असं जर म्हणता आलं तर मग जे होतं ते भल्यासाठीच हे आपल्याला पटू शकेल आणि प्रतिकूल परिस्थितीसुद्धा चटकन स्वीकारता येईल आणि मग कुठल्याही परिस्थितीमध्ये सकारात्मक वागताही येईल. यालाच तुकाराम महाराज म्हणतात, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. ही निष्कामता आणि ईश्वरार्पण बुद्धी असण्यासाठी एक मात्र गोष्ट आवश्यक आहे की आधी परमेश्वराचं अस्तित्व हे मानलं पाहिजे आणि मग त्या परमेश्वराविषयी प्रेम, आस्था वाटली पाहिजे, विश्वास वाटला पाहिजे. म्हणजेच परमेश्वराविषयी भक्ती मनात असली पाहिजे. म्हणजेच आता कर्मबंधन तोडण्याचे उपाय काय? तर निष्कामता, अहंकार नसणं काम करताना, ईश्वरार्पण बुद्धी आणि ईश्वरार्पण बुद्धीसाठी आवश्यक असलेली भक्ती. आता भक्ती म्हणजे काय? तर पुष्कळांना वाटतं की पूजा अर्चा, जप, ध्यान वगैरे वगैरे करणं म्हणजे भक्ती करणं. हे ठीक आहे, ह्या सगळ्यामध्ये भक्ती असतेच, पण तरी या बरोबरच्या क्रिया आहेत.
त्या क्रिया करताना मनाने भगवंताशी जोडलेलं राहणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि हा भगवंत तरी काय फक्त मूर्तीमध्ये पाहणं अपेक्षित आहे का? खरा भक्त तो जो संपूर्ण सृष्टीत भगवंताला पाहतो. ईशावास्योपनिषदामधल्या पहिल्याच श्लोकात म्हटलेलं आहे, ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्याम जगत. म्हणजे या संपूर्ण जगामध्ये जे जे काही दिसतंय त्या सगळ्यामध्ये ईश्वर भरून राहिलेला आहे. हेच समर्थ रामदास स्वामी कसं म्हणतात, जे जे भेटले भूत ते ते मानावे भगवंत. सर्व पशु पक्षी वृक्ष नद्या माणसं हे सगळीच भगवंताची रूपं आहेत. हे ज्या भक्ताला कळेल तो सगळ्यांची आपोआपच प्रेमाने वागेल, पर्यावरणाचा ऱ्हास होऊ देणार नाही, त्याची काळजी घेईल, अडचणीत इतरांना मदत करेल, प्राणीमात्रांविषयी त्याच्या मनात करुणा प्रेम दया असेल. अनेक संतांची उदाहरणं आपल्याला माहितीच आहेत की जे संत हे आपापल्या कामात मग्न असताना भगवंताचं नित्यस्मरण करत असत. चोखा महार असेल, गोरा कुंभार असतील, जनाबाई असेल. सावता माळीच्या अभंगातला एक ओळ सांगते, कांदा मुळा आणि भाजी अवघी विठाबाई माझी. असं म्हणणाऱ्या सावता माळ्याला भक्ती करण्यासाठी पंढरीला जाऊन विठ्ठलाच्या समोर उभं राहायची काही गरज नव्हती. त्याचा भाजीपाला त्याचं मळ्यात जे काम होतं त्या कामातच तो ईश्वर मानत होता. त्या मळ्यामध्येच त्याला ईश्वर दिसतच होता. म्हणजेच कुठलंही काम करताना भगवंताचं स्मरण ठेवून ते काम उत्तम प्रकारे तडीस नेण्याचा प्रयत्न करणं आणि मग त्या उपर जे फळ मिळेल ते ईश्वरेच्छा म्हणून शांतपणे आणि आनंदाने स्वीकारणं म्हणजे नित्य ईश्वराच्या अनुसंधानात राहणं. आणि ह्यालाच म्हणायचं परमार्थ. आणि हा परमार्थ प्रपंचात राहूनही करता येतो. कारण प्रपंच आणि परमार्थ यामध्ये विसंगती किंवा विरोध असलाच पाहिजे असं काही नाही बरं का. ह्या दोन गोष्टी परस्परांना पूरकसुद्धा असू शकतात, ठरू शकतात. कशा? तर भगवंताच्या विस्मरणात केलेलं कोणतंही कार्य म्हणजे प्रपंच आणि भगवंताच्या अखंड स्मरणात नीतिमर्यादा सांभाळून अहंकाररहित कर्तव्य करणं हा आहे परमार्थ. हे जर आपण मनात स्वच्छ ठेवलं लक्षात तर मग असा परमार्थ हा प्रपंचात राहूनही करता येतो. अशा प्रकारे नित्य अनुसंधानात राहणाऱ्या व्यक्तीचं चित्त हळूहळू शुद्ध होत जातं, त्याच्या वासनांचा क्षय होत जातो आणि त्याला प्रगाढ अशा मनःशांतीचा अनुभव येतो. आणि हेच तर आपल्याला जीवनात हवं असतं, खरं आहे की नाही? आपण जन्माला आल्यापासून अगदी न कळत्या वयापासून ते मोठं होऊन वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना सुद्धा जे काही करतो ते कशासाठी? शांती मिळवण्यासाठी, आनंद मिळवण्यासाठी. म्हणजेच कधीही न डळणारी शांती, न संपणारा आनंद हेच आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्याचं ध्येय असतं. खरं ध्येय तेच असतं. बाकीची जी ध्येय असतात ती त्याच्यासाठी असतात. आणि म्हणूनच मोक्ष या शब्दाची जी दुसरी व्याख्या आहे, आत्यंतिक दुःख निवृत्ती आणि निरंतर सुखप्राप्ती. आता ही व्याख्या आपल्याला आत्ता कळली. म्हणजे दुःख कधीही न होणं आणि सुख कधीही न संपणं, ही व्याख्या आपल्याला आत्ता कळली. पण ही व्याख्या जेव्हा आपल्याला माहिती नव्हती तेव्हासुद्धा आपण सगळे सहज प्रवृत्तीने सुखासाठीच धडपडत होतो की नाही? पण मग का नव्हतं मिळत आपल्याला कधीही न संपणारं सुख? का नाही मिळत ते आपल्याला? तर त्याचं कारण आहे की आपण सुख चुकीच्या ठिकाणी शोधत बसतो. आपल्या इंद्रियांना ज्याच्यापासून सुख मिळतं अशा विषयांमध्ये आपण सुख शोधतो. पण विषयांमधून इंद्रियांना, देहाला, मनाला जे काही सुख मिळतं ते अगदी क्षणिक असतं. एका उदाहरणावरून हा मुद्दा स्पष्ट होईल. समजा मला गुलाबजाम आवडतात. मी पहिला गुलाबजाम खाल्ला, मला आनंद झाला. मी दुसरा गुलाबजाम खाल्ला, माझा आनंद वाढला. मी तिसरा गुलाबजाम खाल्ला, मी अगदी तृप्त झाले. मग पुढे चौथा आणि पाचवा गुलाबजाम खाताना मात्र माझं पोट जड झालं. म्हणजे काय झालं? शरीराला तर त्रास झालाच,
पण मनाला सुद्धा आता पहिला गुलाबजाम खाताना जेवढा आनंद झाला होता की नाही, तेवढा आनंद झाला का आता? नाही झाला. म्हणजे हा जिभेला मिळणारा आनंद हा कायमस्वरूपी आणि टिकाऊ होता का? नव्हता. विषयातील आनंदाचा दुसरा दोष म्हणजे एक तर तो पहिला कायमस्वरूपी तृप्ती देणारा नसतो, हा पहिला दोष. आणि दुसरा, तो हव्यास किंवा हाव वाढवणारा असतो. वस्तूंनी आनंद मिळतो अशी समजूत, म्हणजे खरं म्हणजे गैरसमजूत करून घेऊन आपण वस्तूंच्या मागे धावत राहतो. म्हणजे वस्तू मिळवण्याकरता आपण सतत प्रयत्न करत राहतो. भाड्याच्या घरात जर आपण राहत असू तर आपल्याला वाटतं की आपलं छोटंसं का होईना, पण आपलं स्वतःचा फ्लॅट पाहिजे. मग ज्याचा फ्लॅट छोटा असतो त्याला वाटत असतं की मोठा फ्लॅट पाहिजे थोडा. मग मोठ्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या माणसाला वाटतं की पण बंगला असेल तर काय मजा आली असती. बरं, मग या न्यायाने बंगल्यातला मनुष्य तरी मजेत असतो का? चला आता सगळं झालं, आपण मस्त बंगल्यात राहतोय. तर नाही बरं का. त्याला काय वाटत असतं, जरा बदल म्हणून जायला एखादं फार्म हाऊस असलं तर बरं झालं असतं. म्हणजे हे अजून हवंच जे काही शेपूट आहे ते कधी थांबतच नाही. अजून मिळवण्याच्या यातायातीत आहे ते शांतपणे उपभोगायचं राहूनच जातं. आणि मग मनुष्य अधिकाधिक सुखी होण्याऐवजी अधिकाधिक दुःखीच होत जातो. हेच आपल्या सुरुवातीच्या अभंगातल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या कडव्यात म्हटलं आहे. सुखासाठी केली वृथा धडपड, म्हणजे सुखासाठी जी केली धडपड ती सगळी फुकटच गेली. पदरी काय आलं? यातना उदंड भोगी येल्या. स्वामी म्हणे तरी पुरेनाची हावं. ती हाव संपतच नाही. हे हवं, ते हवं, अमुक हवं, तमुक हवं. आठवेना देव पामरासी. आणि म्हणून रामदास स्वामी त्यांच्या करुणाष्टकात काय म्हणतात? विषयजनित सुखे सौख्य होणार नाही. म्हणूनच सुख हे बाहेरील जगात शोधून सापडणारच नाही आहे. त्यासाठी आपल्या सगळ्या इंद्रियांना शांत करून आत वळवायची गरज आहे. आणि आपलं खरं स्वरूप काय आहे ते समजून घेण्याची नितांत गरज आहे. आपल्याला काय वाटतं? माझं शरीर म्हणजे मी, माझं मन म्हणजे मी, माझी बुद्धी म्हणजे मी. आणि मग आपण काय करतो या गैरसमजुतीमधनं? शरीर, मन, बुद्धी या तिघांना आनंद देणाऱ्या किंवा त्यांना भुलवणाऱ्या विषयांच्या मागं आपण धावतो. पण वस्तुतः मी म्हणजे काय आहे? मी म्हणजे आहे सत चित आनंद स्वरूप आत्मा. सत म्हणजे अस्तित्व, म्हणून मी नित्य आहे, मला कधीच मरण नाही. मरण आहे ते कोणाला? शरीराला. चित्त म्हणजे काय? जाणीव तत्व किंवा ज्ञत्व. मन बुद्धी हे जे काही जाणू शकतात ते सगळं या चित्तशक्तीमुळे. आणि तिसरा गुण आहे आत्म्याचा आनंद. आनंद म्हणजे शाश्वत सुख. आता मी स्वतः आनंदरूप असताना मी विषयांमध्ये आनंद शोधणं म्हणजे साखरेनं गोडीसाठी इतर गोड वस्तूंकडे धावण्यासारखं आहे की नाही? म्हणूनच म्हटलेलं आहे, तुझे असून तुझं पाशी तू जागा चुकलासी. आणि हे आपलं खरं स्वरूप ओळखणं म्हणजेच परमार्थ. आणि मनुष्य जन्माचं हेच खरं ध्येय आहे. आणि म्हणून शंकराचार्य त्यांच्या विवेक चूडामणी या ग्रंथात अगदी सुरुवातीलाच म्हणतात, दुर्लभं त्रयमेवैतद्दैवानुग्रह हेतुकं मनुष्यत्वं मुमुक्षत्वं महापुरुष संश्रयः. अर्थ सांगते. मनुष्यत्व, मुमुक्षुत्व आणि महात्मा पुरुषाला शरण जाणं ह्या तीन गोष्टी खचितच अतिशय दुर्मिळ आहेत. आणि त्या जिथे आढळतात त्या केवळ परमेश्वराच्या कृपेनेच. पहा ना, आता अनेक जन्म घेत घेत कधीतरी आपल्याला मनुष्य जन्म मिळणार. याच एका जन्मात आपल्याला क्रियमाण कर्माचं थोडंफार स्वातंत्र्य असणार. मग या स्वातंत्र्याचा वापर करून आपण आपला उद्धार करून घ्यायला पाहिजे की नको? परमसुखाचा अनुभव देणारा मोक्ष मिळवण्याचा प्रयत्न आपण फक्त मनुष्य जन्मातच करू शकतो. पण त्यासाठी मोक्षाची पण तीव्र इच्छा पाहिजे. मोक्ष म्हणजे काय ते माहिती पाहिजे. मुमुक्षुत्वासाठी आधी मोक्ष म्हणजे काय, काय केलं असता प्रपंचामधून आपण मोक्षाच्या वाटेकडे जाऊ, हे सगळं ज्ञान देणारा कोणीतरी एक चांगली व्यक्ती आपल्या आयुष्यात यावी लागते. आणि ह्यालाच म्हटलं आहे आचार्यांनी महापुरुष संश्रयः, म्हणजे महात्म्याचा आधार. थोडक्यात आपलं बोट धरून आपल्याला
प्रपंचात गुरफटलेलं आपलं मन सोडवून घेऊन आपल्याला परमार्थाच्या वाटेवर नेणारा, साधना कशी करायची ते शिकवणारा गुरु पाहिजे. गुरुविण नाही दुजा आधार असं जे म्हटलेलं आहे ना, ते अगदी खरं आहे. महापुरुष संश्रय या शब्दाचा अजून एक अर्थ पण आपण लावू शकतो, तो म्हणजे सत्संगती. परमार्थाच्या वाटेवर चालण्याचा आपला निश्चय टिकवून ठेवण्यासाठी आणि योग्य दिशेने सातत्याने प्रयत्न करण्याची आपल्याला सतत प्रेरणा मिळावी, यासाठी ही सत्संगती खूप उपयोगाची ठरते. नाहीतर समर्थ रामदास म्हणतात तसं आपलं होतं, घडी घडी बिघडे हा निश्चयो अंतरीचा. असा व्हायला वेळ लागत नाही, कारण प्रपंचातली आकर्षणं एवढी जबरदस्त असतात की आपण किती ठरवलं परमार्थ करू तरी कधी आपल्या नकळत आपण प्रपंचाकडे ओढलं जातो हे आपल्याला सुद्धा कळत नाही. आणि म्हणून आपण सर्वजणी मिळून ईश्वराला प्रार्थना करूयात. सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो विषय सर्वथा नावडो. या प्रार्थनेने मी प्रपंच आणि परमार्थ या विषयाचा इथे समारोप करते. आपण सर्वजणींनी माझेही विचार प्रेमाने ऐकून घेतलेत, यासाठी आपल्या सगळ्यांचे मनःपूर्वक आभार मानते. तसंच सखी मंडळाच्या मंगलाताई पारेख यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला ही संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांचे आणि मंडळाचेही खूप खूप आभार मानते. आपल्या सर्वांची वाटचाल परमार्थाकडे मोठ्या नेटांनी घडू देत अशी सदिच्छा व्यक्त करते आणि थांबते. हरिओम.